कल्याण डोंबिवली महानगर पालिका के इस चुनाव को देखते हुए कांग्रेस कार्यालय का उद्घाटन किया गया। बता दें कि कल्याण पूर्व विठलवाड़ी शॉपिंग सेंटर क्षेत्र के पैनल क्रमांक 14B से पद्मा देवेंद्र प्रसाद कांग्रेस पार्टी के टिकट पर चुनाव मैदान में है। मंगलवार को उनके चुनाव प्रचार कार्यालय का उद्घाटन किया गया। पैनल क्रमांक 14 में कांग्रेस की ओर से विद्या त्रिंबके, पद्मा प्रसाद, रविंद्र बाणे और अनिकेत शिंदे चुनावी मैदान में है। इस अवसर पर कांग्रेस उम्मीदवार पद्मा देवेंद्र प्रसाद ने मतदाताओं से अपील करते हुए कहा कि इस बार राजा नहीं बल्कि जनता के काम करने वाले एक सामान्य व्यक्ति को चुना जाए। साथ ही उन्होंने बताया कि वे मूलभूत सुविधाएं और विकास कार्यों को लेकर चुनाव लड़ रहे हैं, इसलिए जनता निश्चित रूप से उनके साथ खड़ी रहेगी। ऐसा दृढ़ विश्वास समाज सेवक देवेंद्र प्रसाद ने व्यक्त किया। मधून तुम्ही काँग्रेसच्या उमेदवार आहात, तर निवडणूक लढताय, लोकांना मतदारांना काय आव्हान करायचं? मतदारांना मला एकच आवाहन करायचं आहे का जी त्यांची समस्या आहे, इथं पाणी वरतं, पूर येतं, कोणी नगरसेवक कुठलाही येत नाही, तर आपण सामान्य कार्यकर्त्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची समस्या आम्ही सोडवत आहोत। पाणी भरला, नाल्याजवळ कचरा असला, सगळ्यांची समस्या आम्ही करता, कचरा उचलण्यापासून तर सगळ्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही विचारपूस करता का काय तुम्हाला त्रास आहे, लाईट गेला, MSMला फोन करून वायरमॅन लोक येतात, म्हणजे कुठं काय झालं दुरुस्ती करून जातात। म्हणजे आम्ही छोटे मोठे काम करीत असतो, तर जनतेने एकच विचार करावा का कोणाला निवडून आणावा, जो आपला काम करतं त्याला का राजा बनून राहतं त्याला। पैसे घेऊन निवडणूक करू नका, सामान्य माणसाला निवडून आणा आणि तुमची कामं करून घ्या। 40 वर्षापासून राहतो इथं या भागामध्ये। आम्हाला इथं काय लोकांना काय पाहिजे, काय मूलभूत सुविधा ते आम्हालाच माहिती, कारण की आम्ही स्थानिक इथे रहिवासी राहिलो 40 वर्षापासून। इथं वारंवार जो पूर येतो सर्वांना माहिती आहे, जे खराब रस्ते, खराब पाणी, याकरिता आम्ही लोकांनी खूप अगोदर पण सामाजिक कार्य केले आणि बरेच पक्षामध्ये पण आम्ही काय कामं करत आलेलो आहे। यामुळे आम्हाला माहिती आहे लोकांना काय पाहिजे करू, तेच लोकांचे मुद्दे। आम्ही स्वतःहून उभे राहिलो नाही आहे, लोकांनी आम्हाला उभं केलं आहे, तुम्ही उभे राहा। एवढ्या वर्ष समाजकार्य केलं आहे, आता कुठं त्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे आपल्याला। तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृहात जाऊन आमचा आवाज बनवून तुम्हाला तिथं बोलायचं आहे। करून हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचे, भारतीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी व आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारचा पक्ष आहे, हे तिघांची आघाडीचे उमेदवार पद्मा देवेंद्र प्रसाद